नमस्कार. आज मी तुम्हाला एक वेगळाच गोडाचा पदार्थ दाखवणार आहे, जो लहान मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल. चला आपण तो व्हिडिओ बघूया. यासाठी आपल्याला लागणार आहेत स्ट्रॉबेरीज आणि इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे कॉर्नफ्लेक्स पण घेतलेले आहेत आणि लोणी घेतलं आहे. मी हे घरचंच लोणी वापरते आहे. लोणी नुसतंच आहे, त्याच्यात काहीही घातलेलं नाही आहे. तुम्ही लोण्याऐवजी व्हिप क्रीम पण वापरू शकता. फक्त आता हे स्ट्रॉबेरीचे कॉर्नफ्लेक्स जे आहेत ते मी बारीक करून घेते आहे, कारण मी ते थोडे लोण्यामध्ये मिक्स करणार आहे की लोण्याला जेणेकरून थोडा घट्टपणा येईल आणि थोडीशी त्याचा गोडवा पण वाढेल. कारण साखर जर घातली तर ते लोणी पातळ होईल, तर ते नको आहे. म्हणून मग मी हे स्ट्रॉबेरीचे कॉर्नफ्लेक्स जे आहेत त्याची बारीक पावडर करून लोण्यामध्ये मिक्स करून बाजूला ठेवलं आहे. आता आपल्याला ह्या ज्या स्ट्रॉबेरी आहेत त्याला 4 खाचा करून उभ्या, पूर्ण चिरायचे नाही आपल्याला, जसं आपण वांग्याला करतो तशा खाचा करून घ्यायच्या आहेत. तशा मी या सगळ्या खाचा करून घेते. हे बघा, याप्रमाणे अशा खाचा करायच्या आहेत. आता या सगळ्या खाचा तयार झाल्या की या भेगांमध्ये आपल्याला आपण जे लोणी तयार केलेलं आहे ते अगदी हळूवारपणे, हे जरा काळजीचंच काम आहे, कलाकुसरीचं काम आहे, तर त्याप्रमाणे या सगळ्या भेगांमध्ये आपण हे लोणी भरून घेऊ. त्याप्रमाणे मी हे भरून घेते. आत्ता जरा लोणी पातळ झालेलं वाटतं म्हणून मी ते जरा फ्रीजमध्ये ठेवते. ह्या माझ्या 5 स्ट्रॉबेरी तयार झालेल्या आहेत. अशा या सगळ्या स्ट्रॉबेरी भरून आपल्या तयार झाल्या आहेत. आता त्या थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून लोणी जे पातळ जर झालं असेल तर ते चांगलं घट्ट होईल. आता ह्या थंड झालेल्या स्ट्रॉबेरी मी बाहेर काढल्या आहेत आणि त्या आता सर्व करूया. त्याच्याकरता मी एक वाटी अशी घेतलेली आहे, तर त्याच्यात एक स्ट्रॉबेरी मी ठेवणार आहे. नाही, पण असं न करता, कारण मला त्याच्यावर साखर भुरभुरायची, मग त्या सगळ्या ज्याच्यात आपल्याला सर्व करायच्या त्या प्लेटवर पडेल, म्हणून मग मी दुसरी प्लेट घेते. त्याच्यात आता ह्या सगळ्या स्ट्रॉबेरी ठेवणार आहे एक करून, आणि मग त्याच्यावर आपल्या गाळण्याच्या सहाय्याने पिठी साखर भुरभुरणार आहे. म्हणजे एक तर दिसायलाही ते चांगलं दिसतं आणि थोडासा गोडवा पण त्याच्याने आणखी वाढणार आहे. त्याप्रमाणे मी सगळी साखर या सगळ्या स्ट्रॉबेरीजवर गाळण्याच्या सहाय्याने भुरभुरून घेते आहे. आणि हे झाल्यानंतर मग प्रत्येकाला एका वाटीत आपल्याला जे खायला द्यायचं आहे, जे आधीच्या प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सजावटीचं, त्याप्रमाणे आपण ही स्ट्रॉबेरी एका वाटीत ठेवून ही सगळ्यांना खायला आपण देऊ शकतो. अशी ही शाही स्ट्रॉबेरी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही काही बदल केला तर तेही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.